या सिनेमातील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून त्याचा कुठल्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीसोबत काहीही संबंध नाही. या चित्रपटाचा उद्देश कुठल्याही जातीतल्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा नाही आहे व असं झाल्यास हा केवळ योगायोग समजावा. या शहराला काय झालंय? कुठे राख आहे तर कुठे धूरच धूर. का कोणी काहीच बोलत नाही? निमूटपणे धूर का सहन करतो? सहनशक्तीचा आता कडेलोट झालाय. विझवा सिगारेट विडी पेटली असेल जिथं. सार्वजनिक जागी सिगारेट विडी ओढायची मनाई आहे. उल्लंघन झाल्यास होईल दंड. धूम्रपान करू नका, करू देऊ नका. धूम्रपान ठरेल महाग.
पाटे घ्या पाटे. पाटे घ्या पाटे. पाटे उखळ. पाटे घ्या पाटे. चल ग भवानी चल निघित ना. ही तर बाई काय ऐकायचं नावच घे ना. हाकलून दिलं पाहिजे ना माळावरनं. आता तर काय गावातच घर करशील तू. निघते का नाही आता. ए नाग्या. एमरा. यमयंदी. माय मायचं काय झालं. हिर चेनम्मा आलीस मी. पंचांना सांगून तुझा नाही निवाडा नाही केला तर नावाची पंचफुला नाही मी. ओ मावशी एक हांडभर पाण्यासाठी तुम्ही एवढं भांडता का. ही आली खरकाटी फैसला कराया. काय गे भवाने ना पार ना घाट जिथं म्हणाव तिथं नक्कीचा थाट. मावशी एक हांडभर पाण्यासाठी तुम्ही आमची जात काढणार का. जाऊ द्या ना 4 दिवस राहणार आम्ही. मग जाणार ना दुसऱ्या गावच्या येशीवर. बघा बघा बघा. गोगल गायन पोटात पाय. 4 दिवस म्हणता म्हणता शानी झालीस तू इथं आणि आम्हाला शिकवतेस वर तोंड करून. ओ बाईसाहेब माझ्या लेकीला काय बी म्हणू नका. जास्त आले होते ना आधी या वय हिरीवर. वय वय गावात तुझंच पहिलं मान आहे की. नाहीतर या गावातले पाटील देशमुख तर संपलेतच. नाहीतर हिची पोरगी शिकून मोठी कलेक्टरच होणार आहे. मावशी मला चांगलं माहिती मी काय होणार ते. किती वेळा सांगितलं तुला माय त्यांच्या नादी लागत जाऊ नको म्हणून. ओय, जा पुढं तोंड बघू. एका हांडे पे इतकं भांडत त्या. चल बाबा तुम्ही आपली काय अवस्था करून घेतली. आधी मला सांग, तू मला सोडून कुठे गेली होतीस ग. तुम्हाला सोडून कुठे जाणार मी. मी कुठेच गेलेली नाहीये. चला जेवून घ्या बघू आधी. नाही मी नाही जेवणार. आधी मला कबूल कर, मला सोडून कुठेही जाणार नाहीस. बरं तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही. आजपासून इथेच राहीन. खुश. हम्म. काय याची किंमत हा 40 रुपये. आणि याची हो? हा 50 रुपये. अगं कुठल्या युगात जगतेस. काय ग काय झालं. तुला काही कळतच नाही. अगं तुझ्या मिस्टरांना सांग मिक्सर घेऊन यायला. माझ्या मिस्टरांनी तर 2 महिन्याच्या आधीच आणलाय मिक्सर. वाटायची नो झंझट. अगं पण मिक्सर घेऊन काय करणार. आपल्या गावात लाईनच किती वेळ असते. फक्त 2च तास. मग 2 तासात कुठं लावणार. आणि त्याच्यातही मग लाईन गेली. त्याच्यापेक्षा हे आपलं हेच बरं ना. माझं जुनं ते सोनं राहू दे बाई. अहो घ्या ना ताई. काय यायचा रेट. हा 50 रुपये आणि हा 60 रुपये. बाप खूपच आहे, रे. हा. काय ताई लय मेहनतीचं काम आहे हो. रानातून फाड्या आणाव्या लागतात. तास तास टाचावं लागतं. तेव्हा कुठं बनतं हे. 30 रुपयाला द्या ना. नाही हो ताई. ओ काका जाऊ द्या. हिला ना बोलायची काही चवच नाहीये. एक काम करा तुम्ही तुमचे 60ही जाऊ द्या. मला हे 40ला देऊन द्या. 40. जमतंय ना ओ काका जमतंय ना. आता घ्या ताई बोनीची वेळ आहे. बरं हे घ्या 40 रुपये आणि हे देऊन द्या मला. हा, हे. अहो घ्या ना ताई तुम्ही बी. लाईन कुठे नको असते का काका आपल्या खूप गावात. महाग आहे. घ्या.
का परत आलास? तुला सांगितलं होतं ना मला या सगळ्याची आवश्यकता नाही. का बळजबरी करतोयस तू? हा? त्याच्यापेक्षा विष आणून दे थोडंसं मला. काय साहेब, अहो जीवनाची अशी हेळसांड बरी नव्हे. जिवंत आहे ना मी. माझ्या पण घशाखाली अन्न उतरत नाही. तू मला या अवस्थेत सोड जा. अहो आत्तापर्यंत तुम्हाला असं कधी सोडलंय का मी? तर आत्ता सोडेन. तू जेवलास? नाही. जा जेवून घे, जा जा. मला आता जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता नाहीये. ही मूर्तीच माझं जीवन आहे. साहेब, अहो जन्माला आलेल्या प्रत्येकाला शेवटी एकदा जावंच लागतं. आणि माणूस गेलाच नाही असं वाटत असेल तर तुम्ही ना आता नवीन शिल्प बनवा. म्हणजे मन रमेल तुमचं. आता माझ्या हातून पूर्वीसारखं शिल्प घडेल असं नाही वाटत. मग बाहेर तरी पडा. बाहेर पडलो तर कोपऱ्या कोपऱ्यावर तिच्या आठवणी साठलेल्या दिसतील, खेळताना बागडताना. दगडाला आकार देणाऱ्या माणसाला दगड झालेला नाही पाहावत. निघ तू. थांब. कसलं तरी म्युझिक लाव. ही जागा ना शांत असली की अधिक भयान वाटते मला. ए नाग्या, मेलंग मेलंग जरा दमा ना. काय रे खंडू, वरल्या मूर्तीचं काम अर्ध्यावरच ठेवलंय. पूर्ण कवा करायचंय? करतोय सावकार, लवकरच करतोय. आजच जातो रानात फाड्या आणाया. काय करायचंय ते लवकर कर, वेळ फार कमी उरलाय. शक्ती जवळ आली आहे. चला रे. करतोय. धुंडी, रुटा लवकर. पूर्वी मला निसर्ग तरी आवडायचा. आता तोही कृत्रिम झालाय. जुन्या आठवणी सतत भोवती पिंगा घालतात माझ्या. म्हणून तुला सांगत होतो मला नको बाहेर आणूस. अहो साहेब, अहो थांबलेलं घड्याळ सुद्धा आपण सहन करत नाही. इथे तर आपण माणसं आहोत. आपल्याला पण पुढे सरकायला हवंय ना. पुढं सरकताना कदाचित दगडावर ठेच लागून आपटून जीव जायचा. दगडात जीव टाकणारे तुम्ही, तुम्हाला दगडाचं भय कसलं? चला पुढे चला. अगं माय, अशी माणसं काही नवीन आहेत का आपल्याला? तू एवढ्यानं कशाला ग मन हलकं करतेस? तू कशाला मारायला गेलती हिरीवर? तुला सांगितलं होतं ना सांच्याला पाणी आणून देतो म्हणून. पण तू ऐकशील तवा ना. अरे तुझ्या परी ती गाडवं बरी एका हाकानं ऐकतात माझं. वर तो नाग्या आला हिरी हिरी करत. तिच्या मारी म्हणलं हिरीत पडली की काय? तर तू हितच. तुझ्यासाठी मी काट्या कुट्या तू पळत आलो, पाहायला लागला माझ्या. बरं झालं असतं ए, एकदा हिरीत पाणी आण जा. पडली असती तर. संपलं असतं समजा एकदाच. हो. कुणाला बी माझ्या जीवाचा इच्छार नाही. पोटच्या गोळ्याचं बी मुक बोल ऐकू दिलं नाही देवानं. त्याला बी मुकच धाडलं माय कुशीत.
आमामा आता तेच तर पाथरवटाचे मन त्याच्या मनगटापरीस मजबूत पाहिजेत असं तूच म्हणायची नव. मग आता कशाला रडतेस? तिला काय कळतं? 4 अक्षर शिकली असती तर अकल वाढली असती. माटलांडा माटलांडा नाके माटलांडा. शाळा शिकली नाही म्हणून चिंध्याचं साफ करायला शिकवलं नाही बाणम हाया. बापा पुढे चालली ना गाढधी पाल. वय गाडदीपाल हाय म्हणूनच आजवर एवढं वज सांभाळत आले. माझं जीवन गेलं खटल्यात आणि तू बरं आहेस बाटल्यात. शिल्पा याची पिरपिर काही सर ना. उठ. अड्या आणा रानात जायचंय. फळ काही चालत येणार नाही. उठ. ती गाडवी धर आणि चल. आणि तू रोट्याला बरीच आता भाकऱ्या बडव काय आणि या नाग्याच्या हाताने पाठवून दे रानात. भाकऱ्या काय बडवायच्या नशीब बडवायची येळ आली आहे माझी. मा तुझ्या पुढे तर बोलणं चुकलं माझं. उठ बाई चल चल. गंगे चल. अरे हा. गंगे. परांना हम्म. असं कुठवर चालायचं? लोक आपल्याला जरा बी मान देत नाही. जाऊ दे पुरी. अगं लोकांनी देवाधिकाला साधू संतालाही सोडलं नाही. आपण काय पाला पाचोळा. तो इटल एक ना एक दिवस नजर फिरवल आपल्याकडं. बक्क नाडू रे तू देवर कन्नो तिरकी. काय म्हणतो पुढचा सोहळा एकदम तगडा झाला अरे पाहिजे बघा. याच्यापेक्षा जास्त खर्च हा, तेच करू पाहिजे हा? मला. बरं झालं देवा, तुला घडवलेल्या हाताची पूजा करायची संधी मला मिळाली. घ्या खंडोबा, गेले बाबा तुझा हिर. देव जीवा जीवात लपलाय, हे कधी जाणतील रे हे लोक. पण खंडोबा तू नशीबवान आहेस हं. हे मूर्ती घडवण्याचं भाग्य तुला लाभलं रे. महादेव. साहेब शेवटचं शिल्प होतं हे. त्यासाठी मला जगावंसं वाटत होतं. आता तर माझ्या कला साधनेला पूर्ण विराम मिळाला. प्रत्येक शेवटाला आरंभ हा असतोच. अहो तुम्हीच त्याला पुन्हा आकार देऊ शकता.
नाग्या पाहिलंय भासतात कर पाटे घ्या पाटे पाट घ्या पाट पाट घ्या पाट पाट घ्या पाट ताण लागली कुणाचा हाय र पी पी ए काय करतो नाग्या ठेव ठेव अरे काय करतो अरे देवा 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 या काळ तोंडानं सगळं पाणी विटाळलं माझ्या घरातलं सगळा धर्म बुडवला आमचा देवा अरे काय करू अहो अहो इकडे या आधी काय झालं अहो या लवकर काय झालं कशाला नरड कोरड करालीस अहो माझ्या तोंडाकडे काय बघताय तिकडे बघा ते बघा ते काळ तोंड कार्ट अहो सगळं सगळं पाणी विटाळू आपल्या घरातलं अधर्म केला अधर्म छमाईला काय माझ्या छपरीत जागा सापडली का तुला गाव काय वस पडलं होतं की काय चल चल ओ, निघ ओ एवढं काय झालं वस पडलं कुठलं की छमाईला देव नाही धर्म नाही वेळ नाही वखत नाही कवा बी येऊन आपलं काळं तोंड दाखवत्यात ताण लागली म्हणून नुसतं पाणी प्यायला आम्ही तुमच्यामुळं सारे देव निघून जातील एक दिवस या गावातून असं कसं निघून जाते आम्ही बनवलेले जात्यावरच्या पिठाचा नैवेद्य चालतोय आम्ही बनवलेलं उकळत वाटून खायला जमतंय आम्ही टाचवलेले देव बी चालतात तुम्हाला आणि नुसतं पाणी प्यायलं तर देव कसं निघून जातील ए पोरी तोंड सांभाळून बोल तू भानावर आहेस का कोणाशी बोलतेस तू पुढारी आहे मी पुढारी 4 अक्षर शाळा काय शिकली तर आम्हासनी शहाणपण शिकवायला निघालीस वय याद राख अरे याच गावात काय 12 गावच्या शिवत तुला पाऊल ठेवून देणार नाही वाळीत टाकीन तुम्हाला वाळीत वाळीत टाकाल असं कसं वाळीत टाकाल पुढारी एक लक्षात घ्या गावात सुतार चांभार कुंभार लोहार वडार यांच्याशिवाय कामं होत नाहीत आणि यांच्याशिवाय गावाला शोभा बी नाही वाळीत टाकाल म्हण सगळं कसं तुमच्या सोयीनं नुसतं पाणी पिलं तर एवढं चल र नाग्या माणसं राहत नाही तिथं ओ जाती राहतात नुसत्या जाती चल काल तोंड्या निघ नाग्या चल चालती हो नाग्या तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय सदानंदराव सर प्लीज प्रयत्न करून बघा ना माझी इच्छाच मेलेली असताना प्रयत्न तरी काय करू मी सांगा तुमच्यासारख्या कलाकाराने कलेपासून असं दूर जाणं अहो नाही पटत दुःख प्रत्येकालाच असतं दुःख विसरायला कलाच उपयोगी पडते ना नाही तुमचं तत्वज्ञान कितीही बरोबर असलं तरी ते मला लागू होत नाही ना आणि आता नाही मला गुंतायचं यशामध्ये सर नव्याने सुरुवात करा ना अहो अहो मुलं यशाच्या शिखरावर पोचतील कठीण आहे अहो अशक्य तर नाही ना सर खूप आशा बाळगून आलोय मी प्लीज ठीक आहे पाठवा अव काय होईल वो आपल्या चिन्नमाला काय होईल आपल्या चिन्नमाला मुलगा का मुलगी काय बी बोलते पण धुंडी हम्म पोरगी झाली ना तर शिल्पावानी पोरगा झाला ना आपला नाग्यावानी पण बोलका झाला पाहिजे का त्यो पण माझं मन बोलतो पोरगीच होईल हो दे की आपल्याला बी 2 पोरीच आहे की पण मी काय म्हणते तुम्ही आधी दारू सोडा नाही तर द्या मला सोडून अरे तुला सोडू अगं दोंडे तुला कशा पाय सोडू लगीन केलं मी तुझ्या संग ते काय सोडावं मी नाही सोडत तुला पर
दारू बी नाही सोड. हा अगं मी कुठं पितो दारू? देशभराचं काम आणि माझं अंग पिते दारू. मी नाही पेत. भय माझ्या मैतीला बी या दारूच डोसून. बा अव या दारू पायी तर माझ्या चिन्ह माझ्या संसाराचं वाटोळ केलं हाय. तू भाड्या पुढच्या गोळ्याला बायको सकट अहो. सोडून केलं. शांत व्हा. तिच्या माय अहो शांत व्हा. शांत व्हा. चिन्हमा झोपली ऐकल ते. अहो आपल्या जीवात जीव हाय तरी आपण तिचं करायचं. आणि मी काय म्हणते, आज हा दगड मऊ कसा झाला. बस राहू दे तुझं. घे ओली कर इथे लाव. पाट घ्या पाट. पाट घ्या पाट. हा जॉईंट बघ. हा तुम्ही पण करता ना, हे बनवता ना. हां व्हेरी गुड. मग करा. पाटे घ्या पाटे. हां हे बघ हे पाटे घ्या पाटे. पाटे घ्या पाटे. पाटे घ्या पाटे. करा. ओके. नाग्या इदी सोड. पाहिजे चल. अरे अरे बघा बघा निवांतपणे बघा. या ते डोक्यावरचं ओझं खाली ठेवा तिथे. नाग्या या ठेव. हम्म. हे काय बनवताय तुम्ही? शिल्पकलेतली मूर्ती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मातीपासून हे शिल्प घडवलं जातं. मग आपल्या हाताच्या पाण्याचा ओलावा त्यात टाकला की बघणाऱ्याला सुद्धा पाझर फुटतो. मला बनवता येईल का? मला बी शिकायचंय. शिकायचं तुला? भाई खरंच शिकायचंय. बर शिकवेन तुला. नाग्या वाह क्या बात आहे. कोणी बनवलंय सगळं? मीच बनवलंय. हम्म. आम्ही असं घरी बनवतो. हम्म. सगळे खपले, एवढंच राहिले आता. छान छान बनवलेत. दिवस मावळायच्या आधी घरी जायला लागतं. येतो आम्ही. हम्म. नाग्या ए थांब. काय किंमत आहे या सगळ्यांची? सांगितलेल्या किमतीला कुणी बी घेत नाही. जेवढ्याला मागतात तेवढ्याला द्यायला लागतं. तेवढाच आमच्या डोईवरचा भार कमी होतोय. महादेव हां सर. 300 रुपये दे त्यांना ना. दे तर. नाग्या बरं येते मी.
वा 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 वा. माया हा लहानपणी मी सुद्धा असंच शिवलिंग नंदी बनवायचो. हो हं. तेव्हा अॅनाटॉमी कळत नव्हती, पण आकार मात्र होता. अॅनाटॉमी म्हणजे माहिती आहे का तुला? नाही. शरीर रचना, प्रमाणबद्धता. ज्या वयात मी चाचपडत होतो त्याच वयात ही पोरगी इतकी सुंदर शिल्प बनवते बघ. हो अहो पाथरवटाची पोर आहे ती. मग म्हणजे हातावरच पोट त्यांचं. अहो त्यांचा व्यवसायच आहे तो. मी तरी आयुष्यात काय केलं रे? माझाही हातावरच पोट होतं ना. घरच्यांना वाटत होतं मी इतरांसारखी नोकरी करावी. काही शक्य झालं नाही तर वडिलोपार्जित व्यवसाय करावा. मया तुला सांगतो, एक छदाम सुद्धा न घेता घरातून पळालो आम्ही. स्वतःची श्रीमंती, जुनी ओळख, काय काय नको होतं मला. स्वतःला शोधायचं होतं मला. एका चित्रशाळेत मूर्ती बनवायला लागलो. त्यातून जे काही पैसे मिळायचे त्यातून मग शिक्षण पूर्ण केलं. पुढे मग कला शाळेत गेलो. माणूस कोरायला शिकलो तिथे. काय न कोरलेल्या दगडातही आकार असतो मया. आपल्याला फक्त तो दिसावा लागतो. मला वाटतं त्या मुलीमध्ये तो काय नाही. जा. बघून घे जरा. अरे ये आया रे खंडे का गुंग्या. ये इसको रखती बघती आतडे फेफड़े. पैसे लाया क्या बे? अरे माँ की किरकिरी. साला बकरा देगा 6,000 का, आतड़े का देता है 20 रुपए. अरे काय को होणार इथे पोणे डिंग्या. ये ले चल जा. हात पाय किती वणालेत. किती काम करायचं माणसानं. अण्णा आ? किती झटताव आमच्यासाठी. द्या मी तुमचे पाय चेपून देते. वय वय तू बास सारा संसाराचा गाडा वडताय आणि आम्ही काय त्याच्या जीवावर बसून खातो. ए गप. खापराचं तोंड असतं तेही फुटून गेलं असतं. तुझी पिरपिर काही सुट ना. तू झटत नाही असं म्हणलं का ग मी? अण्णा कशी हो भोळी बाबडी माय माझी. आहेस तशी. जाऊ दे. पर बरी आहे. अण्णा सांगायचंच राहिलं. काय? आज तालुक्याला एक माणूस भेटलेला. हं. लय मोठे मोठे मूर्ती बनवत होता. आहे ना रे नाग्या? कोण माणूस ग त्यो? तालुक्यालाच राहतो. तिथेच त्याचा वाडा बी आहे. तिथे शाळा बी आहे. तिथे शिकवतो मूर्त्या. मी विचारलं त्याला मला शिकवणार का म्हणून. काय म्हणला ग त्यो? वय म्हणला. अण्णा लय चांगला माणूस वाटला. नंदी बी त्यानेच ठेवून घेतला ना. शिल्पे अगं कुण्या बी भलत्या सलत्या माणसावर विश्वास करू नये. अगं द्या घ्यायची पोरेस तू. कुण्या बी माणसासोबत दुरूनच बोलावं. अगं ती कुठे मेणावानी मऊ हाय. तिला कुणी बी काय बी कराया. दणकट शिल्पा हाय ती दगडाची माझी. एक्का घणात दगडाचे 2 तुकडे करतीया. वाग माझे वागीण. तुझ्या बोलण्यावर तू माझा जीव जडतीय. बघ बघ कशी लाजतीय.
हे आलं आमच्या शिल्पाताईचं बिरहाड. जमली असेल उन्हात चालून ना. आराम कर थोडा. कसलं काय सर, उन्हातच काम करतो आम्ही, सवय आहे आम्हाला. अरे वा. बरोबर आहे. नशिबाला दोष द्यायचा नाही एखादी माणसानं. हे घड्याळ सुद्धा बघ दिवसातून 2दा बारा वाजवतं, पण चालत राहतं. तसं आहे माणसाला, तसं असलं पाहिजे. हे इकडे चालू ठेवा. तू ये वर. अरे थांब थांब, कुणाचं ताव सोडून आणलंस रे? मुक तर मुकाने गावचं कारभारी, मार खाशील मरेस तोर. कुणाचं बी कुणाचं आणलंस हे? कोणाचं पाय गुंडळलंय माझ्या नाग्यावर हात उगा राहिला? अगं धोंडा म्या आणलाय म्या. बरा दूध देतीय. बांद्र कशाला आणली? हिचं पोट पाणी होईल का? हिचं पोट पाणी होईल का? तुमच्या भरोशावर नाही मला काही येळ लागलाय? माझी शिल्पा आहे ना सुगरण, ती करील यांचं. अगं काय नाही, ठीक आहे ठीक आहे, होतं असं. हे बघ, खूप मोठं व्हायचंय ना तुला आता. बघ, खूप उंच उंच उडायचंय, बागडायचंय. मग असं नर्वस नाही व्हायचं. हस हस हस. ए हस 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 हस. अण्णा, अब्रश. अण्णा, ते मला तुमच्यासारखं अजून नाही येत. दाखव. आगदमान पोरी, डोळ्यात जायची एखादी चिपळे वगैरे. माझ्याही डोळ्यांना आता दिसन असं झालंय. नाही, बरे आता. दगड टाचून टाचून माझी अवस्था दगडागत झाली. मातीत विरून जायची ताकद नाही आता या दगडात. असं का म्हणता अण्णा? आमच्यासाठी किती घाव टाचून घेतले माहीत नाही का? तुम्ही बनवलेल्या देवाच्या मूर्त्या बघत बघतच मोठे झालेले. खरं सांगू अण्णा, देवाचं मूर्तिमंत रूप मला तुमच्यातच दिसतं. गुरुजी, अण्णा, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, हेच ते गुरुजी. नमस्कार गुरुजी. नमस्कार. कसे आहात? बरं आहे ना? आलात कधी इकडे? सकाळीच आलो. अरे मग बाबांना घेऊन आमच्याकडे नाश्त्याला यायचं काय? नाही नाही नको. कसं आहे गुरुजी, शिकलेल्या लोकांमध्ये आपण कशाला, पण तुमच्याबद्दल जेवढं ऐकलं होतं त्यापरीच आपण मोठे आहात.
तुम्ही जे शिकवता ना शिल्पाला ते घरी येऊन तेच करते. हुशार आहे तुमची पोर. मला तुमचा अभिमान वाटतो. एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही तुमच्या मुलीला वाढवलं, शिक्षण दिलं. खरंच ग्रेट. गुरुजी गुरुजी माझ्या चिमणीला आपल्या पदरात घ्या. तिला आकाशात उंच उडायला शिकवा. तुमच्यासारखंच मोठं करा गुरुजी. मी तुमचे पै पैचे उपकार फेडल. गुरुजी अरे अरे, तुमची मुलगी मला माझ्या मुलीसारखीच आहे. येतो. चल. गुरुजी. हो 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 हो. काय 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 आलास कधी? वाव. गुरुजी कालच आलो मी. हं. विद्याताई कशा आहेत? अगदी मजेत. गुरुजी तुम्ही कसे आहात? फर्स्ट क्लास. चाललंय. हवामान कसं, मानवतं की नाही? हो मानवताय ना. हं. न मानवायला काय झालंय? अरे वा. करिअर कसं चाललंय? करिअर चाललंय. गुरुजी ही निमंत्रण पत्रिका द्यायला आणली होती. प्रदर्शन जवळ आलं का? हो 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 हो. ए, ये. अरे ओळख करून देतो. शिल्पा, विद्याताईंचा मुलगा लिखित फॉरेनला असतो. हाय. नो इट्स ओके. ही शिल्पा ना? तुला कसं कळलं ना? गुरुजी आता माझं नाव घेताना तुम्हीच तरीची ओळख करून दिलीत ना? हो का? आय. माय. काय लागलं काय तोंडाला इथे? गुरुजी आता तुमच्यापासूनच सुरुवात केली आहे. बाकीच्यांना पण देऊन येतो पत्रिका. हं? ओके. येतो मी. हा ये ये. मामा, तुला अजूनही असं वाटतं का की मी डॉक्टर व्हायला हवं होतं? नाही रे, असं कोणी जबरदस्तीने डॉक्टर होतं का? मनापासून वाटायला लागतं की मला डॉक्टर व्हायचंय म्हणून. जे जबरदस्तीने डॉक्टर होतात ना, बरं झालं तू डॉक्टर झाला नाहीस. का ग? असंच. तुला एक सांगू का? तुला एक सांगू? हो बोल ना. यावेळेस तू फॉरेनहून आलास ना, मला अगदी मनापासून वाटलं की तू कोणी गर्लफ्रेंड घेऊन येणार आहेस म्हणून. का ग मॉम, असं का वाटलं? असंच हे बघ मामा, वाटलं. मी पक्का ह्या मातीतला आहे आणि मी तुझ्या मातीतला, आज्ञेच्या हो बाहेर का? अजिबात नाही. तुला माहितीये मला सुनबाई कशी हवी कशी? चल चल सांगते तुला. सरक. एम्बिशियस, डॅशिंग, कॉन्फिडंट, आणि मेन म्हणजे कुठलाही प्रसंग आला तर त्याला तोंड देणारी, धैर्यवान, पण
पण माझी एक अट आहे बघ. अट काय? सांगू, कितीही शिकलेली असली ना तिला स्वयंपाक जरूर यायला हवा. कुणी कांदे पोहे जरी करून मागितले तर तिने करून द्यायला हवं. अच्छा, म्हणजे दुसरी विद्याताईच म्हण ना. म्हणजे मला आता 2-2 विद्याताईंना झेलावं लागणार आहे. चला आता जोक सपाट मामा. मामा, मी गुरुजींकडे जाऊन आलोय. त्यांना निमंत्रण पत्रिकाही देऊन आलोय. आणि यावेळी ना गुरुजींच्या मनात काहीतरी एक वेगळाच प्लॅन आहे. यावेळी एक्झिबिशन आपण जे भरवणार आहोत ना ते काहीतरी वेगळं असलं पाहिजे. म्हणून त्यासाठी आपण जे शिल्प पण निवडणार आहोत ना ते अँटिक, युनिक असणार आहेत. जेणेकरून आपण लोकांना त्याच्यातून काहीतरी एक वेगळा बोध देणार आहोत. तू काय म्हणतेस? बोलले होते ते मला, शिल्पकलेला देखील महत्व यायला हवं विद्याताई. काय ग मम्मा, गुरुजींनाही कळलं ना असं तर. आणि बघ, भरवूया आपण प्रदर्शनी, पण एक लक्षात ठेव हं, ही प्रदर्शनी मी तुझ्यासाठी भरवते हं. हो ग मम्मा, माहिती आहे. शिल्पा, हं? गुरुजींच्या दाराजवळ मी पाटे खलबत्ते पाहिले. म्हणजे हो, माझेच आहेत ते. आम्ही असं घरी बनवतो. मी पाथरवट समाजाची ना. हो, आय सी. खरंच खूप छान बनवलेस. अप्रतिम. तू एक कुशल शिल्पकार आहेस. आणि हे जातपात बोलशील तर मी अजिबात मानत नाही. माझ्या मते कलाकाराला कुठलीच जात नसते. कलाकार हीच आपली जात. तुमच्यासारखं सगळ्यांनीच विचार केला असता ना तर आमच्यासारख्या येशीभर राहायची वेळ नसते आली. बरं, ते जाऊ दे. तुमचं काय ठरलंय पुढं? काय करणार आहात? बघू आता, नशीब कुठे नेतंय ते. हो, पण आईची सारखी किरकिर चालू असते की लग्न कर लग्न कर म्हणून. बरोबर आहे त्यांचं. करा की मग. काय करून टाक. काय बावला बाहुलीचा खेळ आहे का? पसंतीची मुलगी भेटली तर पाहिजे ना. कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? हे बघ, मी एक आर्टिस्ट आहे. त्यामुळे एका कलाकाराला एक सुंदर कलाकारच भेटली पाहिजे. संपूर्ण आयुष्य घालवायचं तिच्यासोबत. हां, आता तुझ्यापेक्षा थोडेफार गुण जास्त असलेली मुलगी भेटली ना तरी चालेल. नाहीतर तुझ्यापेक्षा थोडी सुंदर, मग करेन लग्न. भेटेल की? न भेटायला काय झालं? भेटेल ना, नक्की. नाग्या, पायले भाजतात का रे? चल, बाजारात चप्पल घेऊ तुला. हा, हो, ह्याच्या मापाची चप्पल अरे द्या. बघ रे, याच्या मापाची चप्पल आहे का? 3 नंबर लावून यायला. ठीक आहे, 3 नंबर लावून बघ रे जरा बेटा. बघ बरं घालून. बसती बसती का? हा, केवढ्याला दिली? 150 रुपये. 150? लय जास्त सांगताय. दुसरी नाही का स्वस्तातली? स्वस्तातली दाखवा नाही एखादी. याच्यापेक्षा स्वस्त नाहीये. नाही हो. अरे अरे, त्याची ए, चप्पल घेऊन ए, पळाला बघ नाग्या! तू. हे बघ रे, थांब. बघ रे, बघ रे. अरे, अरे, बघ, बघ, नाग्या! बघ. चोर 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 चोर. नाग्या, हे नाग्या, अरे थांब. का पळालास तू? हा, का पळालास? चप्पल कुठे? चोरी चोरी करायला शिकलास तू? चोरी करायला शिकलास का? चप्पल घेऊन पळाला? चप्पल कुठे? कुठे चप्पल? का पळालास तू? मी घेऊन देतो तरी चप्पल. चप्पल घेऊन चोरी केलीस तू? चोरी केलीस? चप्पल कुठे ठेवलीस? नाग्या, स्वतःचा पाय भाजत असताना दुसऱ्याला मदत करायचं कसं रे सुचलं तुला? हं?
किती पैसे द्यायचे भाऊ? पैसे मिळालेत ताई, मिळालेत पैसे. गुरुजी, हं. मला बोलवलं? हां, बस. आज माझ्या श्रेयाचा वाढदिवस. ती होती तेव्हा हे घर हसत खेळत राहायचं. तो आल्यापासून आता पुन्हा हे घर अचानक ती हे जग सोडून गेली. गुरुजी, मन हलकं नका करू. मी बी तुम्हाला मुलीसारखीच आहे ना. खूप त्रास करून नेतेस तू. एवढ्या लांबवरून पायी पायी चालत येतेस. फार वाईट वाटतं. वाईट वाटून नका घेऊ गुरुजी. त्रास कसला? आपलेपणा वाटतो म्हणून येते ना. उलट अण्णांना मला तुमची काळजी लागलेली असते. एक गोष्ट दाखवतो तुला. हं? चल होय. चल. ये महादेव, हा सर. आण. हो. आण. माझ्या श्रेयाची सायकल तुझ्या वाढदिवसाला तिला दिली होती मी. आजपासून ही तुझी. तू वापरायचीस. नाही गुरुजी, कशासाठी? आज माझ्या मुलीचं शिल्प खऱ्या अर्थानं पूर्ण झालं. घे. हा. जा. ए नाग्या, नाग्या, ए नाग्या, इट सुडरा सायकल. अरे मायो, आता हे काय नवीन सॉंग आणि कुणाची उचलून आणली आहे सायकल? हा? अरे देवराय, काही त्याच्या नाटक. ए अक्का, कोणाची बी नाही आणली. गुरुजींनी दिली मला यायला जायला. ए पोरी, असं काय बी कुणी बी दिलं तर घेत जाऊ नये. या गप मारा. कशाचा करता उठीला? अगं भाला माणूस आहे त्यो. माझ्या शिल्पीला त्रास होऊ नये म्हणून दिली असल. हो. अगं देव माणूस आहे.
त्या माणसाच्या मनात कपट नाही. अगं मातीतून मोती काढणारा माणूस आहे त्यो. त्या माणसाला वाईट वक्त बोललेलं मला अजिबात खपणार नाही. नाही ना मेंदू चपतुंदा. नाग्या चालव तू. चाल चाल अण्णा. लिखित ए लिखित. अरे कशात रमलाय इतका? ओय नाही काही नाही. हे घे ज्यूस पिऊन घे. आई हे कुठल्या संस्कृतीतलं चित्र वाटतंय? मला तर हे काल्पनिक वाटतं. कोण रे ही? आई ही गुरुजींची शिल्पा, तिचं प्रतिबिंब. यात ना एक गुपित दडलंय. तू संध्याकाळी परत आलीस ना की तुला कळेल. प्रदर्शनाची पूर्ण तयारी झाली का रे? हो कामात नीट लक्ष दे. मला उशीर होतोय, मी निघते. हो, तुला संध्याकाळी रिसीव्ह करायला येतो मी. वेलकम गुरुजी. या. छान आहे ना? नाईस. मला तरी असं वाटतंय काहीतरी वेगळं, काहीतरी क्रिएटिव्ह दिलंय नाही? हो लिखित इकडे ये. हो आलो आलो. एक्सक्यूज मी. शिल्पा, आई ओळख करून देतो ना. चल. आई, मी तुला सांगितलं होतं ना, ही गुरुजींची शिल्पा. शिल्पा माझी आई. फार उत्तम कलाकार आहे ही. गोड दिसतेस हा. फार सुंदर मूर्त्या बनवते ही. वाह छान. विद्याताई, या वर्षीचं प्रदर्शन जर असं मला विचित्र वाटतंय. का काय झालं गुरुजी? नाही काळजी करू नका, त्या अर्थानं नाही म्हटलं मी. मला असं म्हणायचं होतं, गेल्या वर्षीपेक्षा अतिशय सुंदर चित्र आहेत यावर्षी. आय एम कन्फ्यूज. मार्क्स द्यायचे कसे? हो ना, ह्या वर्षी मुलांनी खूप मेहनत घेतलेली आहे. फार उत्तम उत्तम स्केचेस आहेत. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दे हॅव टोटली कन्फ्युज्ड यू. पण ना गुरुजी, मला असं मनापासून वाटतं की तुमच्यावर एखादं पुस्तक नक्कीच हवं. वाय डोंट यू राईट युअर ऑटोबायोग्राफी मिस्टर परांजपे? आम्हाला त्यातनं प्रेरणा मिळेल. नाही काय विद्याताई, शिल्पकाराचं आयुष्य हे त्याने बनवलेल्या मूर्त्यांमध्ये चाळायचं असतं. पूर्ण आयुष्य त्यातच गेलेलं असतं ना. एक सांगू, मला ना तुझ्यामध्ये एक जिद्द, चिकाटी दिसते. आणि अशी एखादी व्यक्तिविशेष माझ्या आजूबाजूला असेल ना, तर असं वाटतं की माझ्यातलाच कलाकार मला हाक मारतो की मला सावर, मला सांभाळ. देखील तू म्हणतोस ते पटतंय मला, पण आमचं आयुष्य खूप वेगळं आहे रे. बघ ना, ताटव्याच्या आडोशालाच माझं जन्म झालं.
8व्यातच लहानाची मोठी झाली. लहानपणी ना ताटव्याच्या फटीतून मी आभाळाकडे बघायचे. मला वाटायचं तेवढंच आभाळ आहे. मग जशी जशी मोठी होत गेले ना तसं लक्षात येत गेलं. अण्णांना वाटतं त्यांचं हे पाखरू उंच आभाळात उडेल. पण नाही रे. शिल्पा, हे बघ, तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग ना. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तू असं आबोला धरून का राहतेस? फुल जरी बोलू शकत नसलं ना तरी माळायला त्याची भाषा कळते. आणि एका कलाकाराच्या भावना दुसऱ्या कलाकाराला समजणार नाहीत. तुझ्या संघर्षात, तुझ्या लढ्यात मी नेहमी तुला साथ देईन. तुझ्या सोबत राहील. खरंच हो, कधीच सोडणार नाही. आणि आपण आपल्या पुढच्या आयुष्याची सुरुवात करू इथूनच, एकत्र. अरे ए नेरशेर पाखरा, पाण्याचा नासुडा करू नकोस. अंग वल्ल करायला पाणी मिळेना आणि झाडाला पाणी टाकतोयस रे. चोखा मेळा शिरला काय तू या अंगात? सुडरा पांडुरंगा. टाकू दे की, झाड मरते याल. आणि माऊली उठा, उडीत पाकडायला वाट बघतायत. लंबा रावे, लंबा पोचम्मा गिरेस्तम्मा, रावे रावे मसोबा आसरा मरगम्मा, रोगराई किडा मुंगी घेऊन जा. या घरावर तुझी सावली राहू दे यलम्मा, तुझी सावली राहू दे. जा पोरी, दानबिन टाक. भाऊ अरे किती कष्ट करतोयस रे तू. जरा इसावा घेत जा. ಎಂತ ಪರಿಶಸ್ತಾವ್ರಾ पाणी बिनी पी. आमच्या नशिबात कुठंही सावा वहिनी. शेतकऱ्याच्या गोपनीत पाखरू उडतं ना, तसं पाठीवर स्वापाट मारून दारोदार फिरण्यातच आमचं नशीब हो. आओ, आज ह्या गावात तर उद्या त्या गावात. घे पाणी घे. काय तुझं आयुष्य. अरे देव पाठीशी असला ना तर कशाची बी भीती नाही खंड्या. अरे कोणा दुसऱ्याचे फटके सहन करण्यापरीस आपण आपल्याला चोपटून पुढे जायचं बरं का. तुझ्या पोराला बी असंच मोठं करशील. अरे शाळा बिळ्यात टाक, 4 अक्षर शिकल ना तर 10 पलटतील तुझं. काय पातळ वाट्याने काय शिकावं का पाट टाकावं? एक बैठी घर में दूसरी सिक्के क्या करेगी? लाई शिकणार तर जेवण कोण बनवणार? समाज जाणार कुठं? समाजाला काय समजते यार? काय समाज है तुम्हारा यार, काय समाज है यार तुम्हारा. मारी कसला गर्द सुरू केलाय. काय झालं पोरी? काय झालं? काय झालं ग चिन्नम्मा? या बायाच्या मारी रातीला चैन पडू देत ना दिसाला. ए शिल्पे, जा जरा डॉक्टरला घेऊन ये लवकर. जा फटदिशी जा. काय झालं शिल्पे? अण्णा, अक्काच्या पोटात दुखायला लागले. डॉक्टरला घेऊन येते. हा
दुखायला लागले. तू गप्पा बैस, अजिबात बोलू नकोस. चल चालती हो म्हटलं ना. घरी आलेल्यांना असं बोलायचं नसतं. मी डॉक्टर आहे म्हणून आली ना ती. तुम्ही गप्पा बसा. अहो यांचेच खायचे वांदे झालेत. हे तुमची फीस काय देणार आहेत? दिवसाही तेच, रात्री तेच. तू चालती हो बरं इथे नाही नदी. मी तुमची फी सगळी देईन. आता चला, लय उपकार होतील डॉक्टर साहेब. चला म्हटलं ना तुम्ही आत. तुमचं दिवस रात्र तेच चालू अहो, असतं. चला अहो, थांबा. कोणी आलं की अरे, चालली पण आपल्या डॉक्टर धावत. रात्र आई, नाही, माझं दिवस आई. नाही, काही वाटतच नाही तुम्हाला. अरे, मी काय चला म्हणते म्हणतो? ना, चला आतमध्ये. डॉक्टर साहेब. लय उपकार झाले तुमचे. कसले उपकार? हे तर आमचं काम आहे. किती पैसे झालं? कसले पैसे? पैसे घेतले तर प्रभू आम्हाला माफ करणार नाही. शिल्पा सोडून ये बेटा. हो, चला. बरं झालं बाई, त्या दिवशी एका हाकेला सिस्टरीन बाई धावून आली तर, नाही तर लय अवघड झालं असतं ग माया चिन्नमाचं. फुकून जाऊ दे त्या डॉक्टरकीची समधी कागद, राख लागू दे त्या डॉक्टरला. शिकली सवरलेली माणसे बी अशी जातपात बघून वागतात ना, तेव्हा लय वाईट वाटतं बघ माय. हो ग पोरी. त्या डॉक्टरच्या भरोशावर राहिलो असतो तर झालंच होतं काम. मग म्हणून तर जावं लागलं ना सिस्टरीन बाईकडं. बरं झालं बाई. अक्का जागी वाटतं, बघून येते. हो ग पोरी. शिल्पा, हं? गुरुजी लई जीव लावतात तुझ्यावर नाही का? वय पोटच्या पोरीवानी जीव लावतात. शिकलीस सवरलीस तर समध्या समाजात मान मिळेल तुला, नाही? नाही तर मला बघ, कोळशाची साधी रेख बी वाढता येत नाही. पर माझं एक सपान आहे, मरगुला तुझ्यावानीच खूप शिकवीन. शिकवशील की? पर मला लय भेव वाटतंय ग. का? आता तुझंच बघ ना, आता तू शिकाया बघतीया तर आपल्या समाजातली लोक खेकड्यावानी पाय वाटतात तुझी. जाऊ दे अक्का. एक सांगू तुला? काय ग? तू जर ठरवलंस ना तर तू तुझ्या मुरगूला डॉक्टर बनवू शकशील. डॉक्टर? हो, बघ, डॉक्टर मुरगम्मा. झोपला. झोप तू, काळजी करू नकोस. हाय म्या, झोप. ए तू तीच ना परांजपेन सोबत प्रदर्शनीला आलेली? हो, शिल्पा. तुला
तुला लाज नाही वाटत असल्या कामाची? लाज काय वाटायची? आम्ही हेच काम करतो, ह्याच्यावर तर आमचं पोट आहे. लिखितला हे सगळं माहिती आहे? हो. ड्रायव्हर, सरळ गाडी घरी घ्या. लिखित, ए लिखित, येस मॉम. तू त्या शिल्पाला कधीपासून ओळखतो रे? बऱ्याच दिवसांपासून. का ग? अरे ती गुरुजींची मुलगी नाही आहे. अगं नाही, ती तुला सांगायचंच विसरलो मी. मग कोण आहे रे ती? ती उत्तम कलाकार आहे, शिल्पकार आहे. आणि मुख्य म्हणजे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. व्हॉट? आर यू मॅड? आय थिंक यू आर ॲब्सल्युटली मॅड. अरे काही विचार केलास? आपल्या लेव्हलचा काही विचार केलास? ताठ मानेनी तर कुठं उभं राहायची जागाच ठेवली नाहीस तू. मॉम काय बोलतेस तू हे? शिल्पा खूप चांगली मुलगी आहे, गुणी आहे, संस्कारी आहे. आणि मुख्य म्हणजे गुरुजींच्या छत्रछायेत वावरते ती. घराची ओढ आहे तिला. घरपण काय आहे ते कळतं. त्यामुळे आणखीन काय पाहिजे? म्हणजे तू तिच्याशी लग्न करणार आहेस? ती कुठल्या जातीची आहे तुला माहिती आहे? अगं, तू एक डॉक्टर आहेस आणि तू हे सगळं करतेस. मी हे जातपात अजिबात मानत नाही. मला फक्त दोनच जाती माहिती, एक पुरुष आणि दुसरी स्त्री. त्या व्यतिरिक्त दुसरी कुठली जात असेल मला नाही आठवत. बाळंतपण करते तो माझा पेशा आहे आणि हे माझं घर आहे. जी जात जात नाही ना त्याला जात म्हणतात. आणि तीच कामं करून ही लोक जातीच जोपासत असतात फक्त सहानुभूती मिळावी म्हणून. पण आपण त्यांच्या जातीकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांच्या संघर्षाकडे लक्ष का नाही देत? बॉस, ह्या लग्नाला माझा स्पष्ट नकार आहे. अगं पण का? तू त्या घाणेरड्या मुलीसाठी माझ्यासोबत वाद घालतोयस? आई, मी वाद घालत नाहीये. आणि तू करतेस ना तो सर्रास जातीवाद आहे, दुसरं काही नाही. बस कर, पुरे झालं, खूप बोललास. ह्या सगळ्याच गोष्टीला माझा नकार आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. तुझं काही काम नाही आता इथे. तू उद्याच्याच फ्लाईटने निघायची तयारी कर. तुझं काही काम नाही आता इथे. तू उद्याच्याच फ्लाईटने निघायची तयारी कर. परांजपे, अरे विद्याताई, मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. बोला ना, मग बोला. एकट्यात. तू जरा बाळ बाहेर थांब. बोला. आजवर तुम्ही खूप मुलं घडवली असतील, हो ना गुरुजी? मिस्टर दत्तात्रय परांजपे, तुम्ही आजवर खूप मुलं घडवलीत, त्यांना खूप काही शिकवलं, पण त्यांना योग्य मार्ग निवडायचा मात्र शिकवू शकला नाहीत तुम्ही. घरातली माणसं देखील चुलीपर्यंत येऊ देण्याची रीत नाही आमची, आणि तुम्ही तर त्या चक्क परक्या आणि घाणेरड्या मुलीला स्वतःची चूलच पेटवायला दिलीत. तुमचा मान राखतो म्हणून तुम्ही तुमची मर्यादा ओलांडू नका विद्याताई. शिल्पाला माझी मुलगी मानतो मी. त्याच्याबद्दल असलं काही एक ऐकून घेणार नाही मी. मर्यादा सांगायची असेल ना, तुमच्या शिल्पाला जाऊन सांगा आधी. काय असं काय केलंय काय तिनं? पण काय केलं तुम्हाला कल्पना देखील नसेल परांजपे. तुमची ती तथाकथित पोर माझ्या मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी करायला निघालेली आहे. आपल्यासारख्या श्रीमंतांना प्रेमात पडून लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत असतात. पण लिखितने स्वतःच्या लेव्हलचा काही विचार करायला हवा होता. तुम्हाला यातलं काय कळणार परांजपे? माझ्या हृदयाची किती आग होते ते. शेवटी दगडा मातीची कामं करणारी माणसं तुम्ही. एक लक्षात ठेवा विद्याताई, माझ्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येकाला आजपर्यंत प्रेमच वाटत आलोय मी. मग ती मुलं असोत, शिल्प असोत. त्यांना घडवताना कसलीच उणीव ठेवली नाही मी कधी. आणि माझ्या हातून घडलेली मुलं कधीच चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत याची खात्री आहे मला.
राहिला प्रश्न माझ्या कामाचा, तर लक्षात ठेवा मी शिल्पकार आहे. मी दगड मातीच्या मूर्त्या घडवतो, नुसतेच पुतळे नाही बनवत. खात्री तुम्हाला असेल पण मला नाही, आणि मला ती करून देखील घ्यायची नाहीये. कारण दारावरच्या पाय पुसण्या आम्ही कपाळावर घेऊन मिरवत नाही. सांभाळत बसा परांजपे. धर्माला बुडवणारी तुमची ही कला. निघते मी. एक मिनिट. कलेचा कुठलाही धर्म नसतो, आणि कलेला जन्म घालतो तो माणूस, आणि माणसाला धार्मिक गुलाम बनवते ती त्याची फाजील वृत्ती. आणि मला खंत आहे धर्माचा गुलाम झालेल्या माणसाला, माणसाचा गुणधर्म त्याला कधी कळलाच नाही. आणि ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी कुठलाही धर्म नसेल. शिल्पाला घेऊन मी माझा गुणधर्म सांभाळला आणि पुढेही सांभाळेन. जिमला तर नाही. मामा प्लीज गो. चूक झाली देवा, माफ करशील मला. पुन्हा नाही दारू पिणार. अरे बाप्पा, तुम्ही इथंच? अरे अरे बाप्पा, बाप्पा, माफ करा बाप्पा. बाप्पा, तुमची काय अवस्था? काही आकार नाही, काही नाही, असंच आणून ठेवून दिला. मी देईल बाप्पा आकार, मी देईल. मी तुम्हाच नाही आकार देईल. वैद्य त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. काय झालं का काम? नाही अजून, एवढं बाकी आहे. मग मूर्ती काम झालं का फायनल? नाही, थोडं राहिलंय. अरे थोडंसं कसं राहिलं? जे काम आधी घेतल्या हातात ते पूर्ण करायचं असतं, मग हे बाकीचं. हं? नाही, तसं नाही गुरुजी. अण्णा म्हणले की आज ऐकायला काहीच नाही, 4 पाटे टाचून दे. एवढं झालं की करते, तुम्ही काळजी करू नका गुरुजी. अरे मी कशाला काळजी करू? माझ्यासारख्या मूर्तिमंत दगडाला तू असा मस्त भावनेचा आकार दिला आहेस, यातच सगळं आलं. असं का म्हणता गुरुजी? मी तर काहीच नाही केलं. मला सांग, तुझं हे पाटे टाचणं जर बंद झालं तर? गुरुजी, परंपराच आहे ना आमची, ह्याच्यावर तर पोट आहे आमचं. आता बघा ना, आज जर 4 नाही टाचून दिले तर आहेत मग अण्णांच्या शिव्या. आणि समजा नाहीच झालं तर?
अण्णांचा वरडा, अजून काय. मग तुझ्या अण्णाला हे पत्र वाचून दाखव. तुझ्या कलाकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालाय. खरंच? येस. दाखवते दाखवते. अरे 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 मी मूर्तीचं काम करते. हो हो हो. माझ्या शिल्पाचं मी बघेन, तुझ्या शिल्पाचं आता तू बघायचं. हं? वय, आशीर्वाद. येते. रिलीफ स्कल्पचर आर्ट कॉन्टेस्ट मध्ये या वर्षीचा पहिला पुरस्कार जातोय कुमारी शिल्पा खंडू कुसळे यांना. मी विनंती करतो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डायरेक्टर डॉक्टर सुरेश भाकरे यांनी तिचा पुरस्कार देऊन सत्कार करावा ही विनंती. टाळ्या. Shilpa Kusale is being rewarded as first prize in Relief Sculpture Art Competition. रिलीफ आर्ट स्कल्पचरमध्ये कुमारी शिल्पा खंडू कुसळे यांचा विजय. लय मोठा पुरस्कार मिळाला त्या खंडूच्या पोरीला. त्यामुळे कुठवर पोचला बघा. हो दादा 4-5 कडच्या द्या की. माहिला किसने हा आणि मंदिराचा पहिला वर्धापन दिन सोहळा असा झक्काच व्हायला हवा. हो दादा या टायमाला तमाशाचा एकदम जबराक फड बोलवतो बघा मी. काय म्हणतो हा? अरे तमाशाच्या फडात लई पैसा जाबराट पैसा खर्च होतो. तुम्हाला काय इलेक्शन मध्ये गवत खाऊ घालणार? अरे तमाशातल्या फडात लोक फेटे उडवतील आणि मतदान देताना 10 विचार करतील. पण मी काय म्हणतो दादा ते खंड्याच्या पोरीला काहीतरी लय मोठा पुरस्कार मिळाला ना ब. मग नाही म्हणजे ह्या आपल्या वर्धापन सोहळ्यात त्या वडाऱ्याकडून सोहळ्याची पूजा करून घेतली असती तर. नाही म्हणजे समतेची जाण आणि सामाजिक भान असलेला उमेदवार अशी टॅगलाईन झाली असती ना तुमची इलेक्शन मध्ये. च्या माईला म्हणजे किसन्या शिकलास किर राजकारण शिकलास. घे इडा घे आणि कामाला लाग. मी लागलो कामाला, तुम्ही घ्या डोके. खरंच तुम्हाला सांगते, आज विद्याने किटी पार्टीसाठी नऊवारी साडी नेसून या म्हणून सांगितलं. मला इतकं आवडलं, मी लगेच नेसून आले बघ. मला भयंकर आवडलं. माहितीये का त्या रेखाताईच्या मुलाचं लग्न किती धुमधडाक्यात झालं. आणि तुम्हाला माहितीये ना किती खर्च केला त्यांनी. गो खर्च आहे की काय तो, ह्याला म्हणतात लग्न. मला यायलाच नाही मिळालं बाई. माझ्या मिस्टरांनी त्या शिल्पाच्या सत्कार समारंभाला घेऊन गेले होते. अगं हो ना, काय ती मुलगी अगदी सोशल मीडिया पासून ते न्यूज पेपर पर्यंत तिने कव्हर केलाय. याला म्हणतात स्ट्रगल. अगं इथले ते परांजपे आहेत ना, त्यांच्याकडे कलादालन आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात तिला हे यश मिळालंय. माझ्या संध्याला पण खूप इंटरेस्ट आहे हो कलेत. गावाहून आली की पाठवून जाईन मी तिला परांजपेंकडे. बातमी ऐकून मोटिवेटच झाले मी. माझ्याही मुलांना पाठवायचं म्हणते मी गुरुजींकडे. करेक्ट. शेवटी काय शिल्पाचा सक्सेस बघून एवढी गोष्ट नक्की कळली की कला ही धर्माच्याही हजारो पावलं पुढे गेलेली गोष्ट आहे. शेवटी कला काय कधीही कुणासाठी कुठेही थांबत नाही बघा. अगदी बरोबर, खरं बोललीस बाई, अगदी. हे ग काय तू अशी गप्प का झालीस एकदम? काय झालं काय? नाही म्हणजे पार्टी तूच दिलीस ना. प्रेमाची परिभाषा तर मला कधी कळालीच नाही का. लिखितचे वडील सोडून गेले, ते परत कधी आलेच नाही. त्यांनी कधी आमच्यावर प्रेम केलंच नाही. आणि मी लिखितकडे बघत बघत इथपर्यंत आले. जर मी त्याच्यासाठी सारे करत आहे
तर मी त्याच्या प्रेमाच्या विरोधात तरी का जाऊ? नशिबाने तर कशी थट्टाच केली नाही. मी काय काय विचार केले होते आणि काय काय स्वप्न बघितले होते आणि झाले काय? त्या शिल्पाला कसा काय पुरस्कार मिळाला कुणास ठाऊक. लिखित बरोबरच बोलत होता, गुरुजी पण बरोबरच होते. चुकलं ते माझं. मी असं वागायलाच नको. त्या शिल्पाला ओळखण्यात मी ना चूकच केली. गुरुजींनी सांगितलेली धर्माची परिभाषा आता मला कळली आहे. मी आता लिखितला बोलून घ्यायला हवं, माफी मागायला हवी मी तिची. जाते मी गुरुजींकडे आणि त्यांना भेटतेच. हॅलो 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 लिखित, तू तू ताबडतोब निघ तिथनं. हम्म. गुरुजी हम्म. हे. गुरुजी, विद्याताई तुम्ही? मला ना थोडं तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचंय. या. गुरुजी, विद्याताई. नमस्कार. अगं शिल्पा, मला माफ कर. मी ना चुकले. मी ना खूप वाईट वागले तुझ्यासोबत. पण गुरुजींनी सांगितलेला धर्म आता मला कळलाय. मी ना तुझं आणि लिखितचं लग्न खूप धूमधडाक्यात लावून देणार. हो ना? होय. नाही विद्याताई, पुरस्कार मिळाला तरी आमचे प्रश्न कुठे संपलेत? नाही म्हणजे माझ्यासारखे कितीतरी शिल्प अजून येशी बाहेरच जगतात ना. कितीतरी लहान लहान हात अजून दगड टाचवतात. त्या लहान लहान हातामध्ये मला आता लेखणी द्यायची. माझ्या माणसांसाठी मला काम करायचंय. अगं नाही लिखित, एवढं काम करायचंय तर मग लग्नाच्या बंधनात अडकून नाही ना चालायचं. पण शिल्पा, नाही गुरुजी, माझ्या शिल्पाला मलाच घडवायला लागेल ना. हो ना गुरुजी? येते मी. Ah